आज गणेश जयंती ज्ञान, बुद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक. गणपती बाप्पा फक्त देव नाहीत, ते जीवनाची शिकवण आहेत. कधी बघितलंय का बाप्पाचे मोठे कान, मोठी सोंड, मोठं पोट आणि तोंड मात्र छोटस? बरं, कारण बाप्पा म्हणतात समस्या मोठ्या असल्या तरी मन मोठं ठेवा, गोष्टी मोठ्या कानाने ऐका, पण तोंडातून कमी बोला. आपल्या आयुष्यात समस्या येतात, कधी आपल्याला कामं जमत नाहीत, आयुष्य कोसळतंय असं वाटतं. कधी आपण स्वतःवरच डाऊट घेतो. मग हे सगळं म्हणजे बाप्पाने आपल्याला सोडून दिलं असं नाही, ही त्यांची परीक्षा आहे. कितीही भारी प्रॉब्लेम आला तरी तू त्यातून उठतोयस की नाही हे तो चेक करतो. गणपतीचं वाहन उंदीर. अरे, छोटासा उंदीर, पण त्याला पर्वत चढवतात. याचा अर्थ असा की जग जरी तुला छोटं समजत असलं तरी तू मोठं काम करू शकतो. त्यांनी स्वतःचा दात तोडून लेखन केलं, कारण काही गोष्टी सोडल्या तरच मोठं काहीतरी करता येतं. कधी कधी त्याग करावाही लागतो. त्यांची सोंड कधी डावी कधी उजवी असे वळते. जग, परिस्थिती, लोक हे सगळं बदलत राहतं, पण तू तुझा मार्ग स्वतः शोधणार हेच बाप्पाचं बळ आहे. आज गणेश जयंती, ते बाहेरच्या मूर्तीत नाहीत, ते आपल्या आत आहेत, आपल्या विचारांत, आपल्या पावलात. आज एक वचन देऊया, थांबायचं नाही, घाबरायचं नाही आणि हार तर अजिबात मानायची नाही. तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.